नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मजेत असाल अशी मी अपेक्षा करतो. तर आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे. तर व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही कुठून बोलताय कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर आजचा आपला विषय आहे की तूप खाल्ल्यामुळे वजन वाढतं की नाही. तर या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया. तर त्याआधी व्हिडिओला तुम्ही एक लाईक अवश्य करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव अवश्य सांगा. तर हे पहा, गावरान तूप भारतीय जेवणाचा मुख्य भाग आहे. ही डायजेस्टिव्ह सिस्टीम सुदृढ तर राखतेच, शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स देखील असतात, जे आपल्या सांध्यांना देखील योग्य राखतात. या तुपामध्ये शॉर्ट चेन फॅटी ॲसिड असते, ज्यामुळे ते पचायला सोपे जाते. आपल्या हार्मोनसाठी देखील फायदेशीर असते. याच्या तुलनेमध्ये लोण्यामध्ये लॉंग चेन फॅटी ॲसिड जास्त असते, जे आरोग्यासाठी घातक असते. गावरान तुपामध्ये फक्त कॅलरीज नसतात, तर व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पौष्टिक घटक देखील असतात. याच कारणामुळे तूप खाल्ल्यामुळे सांधे मजबूत होतात व उतार वयात देखील सांधेदुखी सतावत नाही. तर गावरान तुपासोबत एक गैरसमज असा देखील आहे की गावरान तूप कोलेस्ट्रॉल वाढवते. खरं तर गावरान तूप कोलेस्ट्रॉल तेवढंच वाढवते, म्हणजे शरीरामध्ये तेवढेच कोलेस्ट्रॉल पोचवते जेवढे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. याचे फायदे समजून घेण्यासाठी लायपोप्रोटीन समजून घेणे आवश्यक आहे. लायपोप्रोटीन दोन प्रकारचे असतात, हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन व लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हानिकारक नसते, तर लो डेन्सिटी लायपोप्रोटीन धमन्यांना चिटकते, जे जास्त घातक असते. तुपामध्ये हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन असते, ज्यामुळे शरीराचे जास्त नुकसान होत नाही. आपण गावरान तूप आपल्या तळहातावर ठेवून त्यामध्ये भेसळ आहे की नाही ते ओळखू शकता. त्यासाठी अर्धा चमचा तूप आपल्या तळहातावर घ्या. तळहातावर घेतल्यावर तूप जर वितळायला सुरुवात झाली तर असे तूप शुद्ध असते. मात्र जर तूप वितळायला उशीर झाला तर तुपामध्ये भेसळ असू शकते. ही चाचणी केवळ उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्येच केली जाते. हिवाळ्यामध्ये ही चाचणी करून योग्य तो निष्कर्ष आपल्याला भेटत नाही. तर माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये एकदा अवश्य सांगा. नमस्कार.